वेलकम फ्रेंड वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची शिक्षक भरती संदर्भात जी महत्त्वाची माहिती आहे, काय काय गोष्टी घडत आहेत त्या संदर्भात जाणून घेणार आहोत। आणि इत्तमभूत म्हणजे परीक्षा सुरू झाल्यापासून तर परीक्षा आतापर्यंत कोणकोणत्या गोष्टी ज्या आहेत खूप महत्त्वाच्या आहे आणि इथून समोर सुद्धा जी आहे शिक्षक भरती प्रक्रिया कशी असणार आहे त्या संदर्भात सुद्धा जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। साइडचं नोटिफिकेशन बेल ऑल वर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही। आणि हा टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे आणि नवीन शिक्षक भरतीचे जे चॅनल आहे ब्लॉगिंग चॅनलची लिंक सुद्धा जी आहे डिस्क्रिप्शन मध्ये आहे। तुम्ही टेलिग्राम चॅनल, नवीन शिक्षक भरतीचे चॅनल आणि जे ब्लॉगिंग चॅनल आहे त्याला सुद्धा सबस्क्राइब करू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून एक गोष्ट आहे, YouTube वर एक नवीन फीचर आलेलं आहे ते आहे हाईप। तुम्हाला जर एखादा व्हिडिओ आवडला असेल तर त्या व्हिडिओला तुम्ही हाईप सुद्धा करू शकता। तर कमेंट बॉक्स मध्ये हाईपचं बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा जेणेकरून जो आहे हा व्हिडिओ जो आहे जास्तीत जास्त अभ्यागतधारकांपर्यंत पोहोचेल। तर सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट करूया शिक्षक पद भरती संदर्भात जी काही टेट एक्झाम 2025 घेण्यात आली त्या संदर्भात। सगळ्यात अगोदर ही जी परीक्षा आहे ही परीक्षा मे आणि जूनच्या दरम्यान जी आहे पार पडलेली आहे। 5 जून पर्यंत जी आहे ही परीक्षा कंडक्ट करण्यात आली होती। नंतर या परीक्षेचा निकाल जो आहे लवकरात लवकर लागेल अशी अपेक्षा होती। मागच्या वेळेस 21 दिवसाच्या आतमध्ये जे आहे परीक्षेचा निकाल आला आणि नंतर जे आहे आपल्याला आपला स्कोर जो आहे पाहायला मिळाला होता। पण मात्र यावेळेस सिच्युएशन थोडी वेगळी आहे, कारण की यावेळेस ज्यावेळेस परीक्षा झाली तर परीक्षा झाल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न होता की निकाल जो आहे नेमका कधी लागणार आहे आणि केव्हा लावायचा। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर्षी ॲपियर विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली होती, म्हणजे त्या संदर्भात एक शासन निर्णय सुद्धा निर्गमित केलेला होता आणि त्या शासन निर्णयानुसार जे विद्यार्थी ॲपियर आहे किंवा अंतिम वर्षामध्ये आहे त्यांना यावर्षी संधी देण्यात आली होती। आता ॲपियर विद्यार्थ्यांना संधी तर दिली, पण ज्यावेळेस परीक्षा संपन्न झाली किंवा परीक्षा पार पडली, परीक्षा पूर्ण पारदर्शकपणे पार पडली, काही ठिकाणी जे आहे तांत्रिक बिघाडामुळे परीक्षेमध्ये अडचण आली होती। त्याचा फायदा जो आहे विद्यार्थ्यांना नॉर्मलायझेशन प्रक्रियेमध्ये होईल। आता पुढची जी महत्त्वाची गोष्ट होती की परीक्षा तर झाली होती, परीक्षा झाल्यानंतर जे आहे जास्तीत जास्त अभ्यागतधारकांचा कल जो होता तो होता निकालाकडे। निकाल जो आहे या परीक्षेचा नेमका कधी लागणार आणि शिक्षक भरती प्रक्रिया नेमकी सुरू कधी होणार। तर सगळ्यात अगोदर ज्यावेळेस ही परीक्षा पार पडली तर परीक्षा पार पडल्यानंतर नॉर्मलायझेशन करणं खूप आवश्यक होतं। वेगवेगळ्या शिफ्टमध्ये वेगवेगळ्या दिवसांमध्ये परीक्षा झाली, त्याच्यामुळे नॉर्मलायझेशन किंवा मार्क्स इक्विट करण्याची जी प्रोसेस आहे ती होणारच होती आणि त्यानुसारच नॉर्मलायझेशन करण्यात आलं। आता IBPS मार्फत ही परीक्षा कंडक्ट केली गेली होती, त्याच्यामुळे पूर्ण जिम्मेदारी जी आहे ती IBPS कडे होती की या परीक्षेमध्ये नॉर्मलायझेशन करायचं। वेगवेगळ्या शिफ्टमध्ये वेगवेगळ्या दिवशी पेपर जो झाला त्यानुसार आणि पेपरची जी काठिण्य पातळी होती त्यानुसार नॉर्मलायझेशन केलं जाणार आहे। आता तुम्ही बघितलं असेल की तुमच्या शिफ्टचा पेपर जर हार्ड असला तर त्यावेळेस तुम्हाला साहजिकच नॉर्मलायझेशनचा फायदा होणार आहे। म्हणजे नॉर्मलायझेशनमुळे शक्यतो विद्यार्थ्यांना जे आहे ज्या विद्यार्थ्यांवर थोडाफार का होत नाही अन्याय झालेला असतो त्यांना थोडक्यात असं म्हणू शकतो आपण की त्यांना एक प्रकारचा न्याय मिळू शकतो नॉर्मलायझेशन प्रक्रियेनुसार। आता त्यावेळेस नंतर ज्यावेळेस आपण हे बघितलं की निकाल जो आहे लवकरच लागेल किंवा आपल्याला असं वाटलं होतं की हा जो निकाल आहे हा जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा निकाल लागेल, पण मात्र ज्यावेळेस नॉर्मलायझेशन करण्यात आलं त्यानंतर परत एकदा मुद्दा उपस्थित राहिला तो ॲपियर विद्यार्थ्यांचा निकालाचा। कारण की हे जे विद्यार्थी आहेत ज्यांनी ॲपियर म्हणून फॉर्म भरला होता, जोपर्यंत त्या विद्यार्थ्यांचा निकाल येत नाही तोपर्यंत निकाल मात्र राखीव ठेवण्यात आला होता। आता ॲपियर विद्यार्थ्यांचा निकाल जो आहे तो आलेला आहे आणि ॲपियर विद्यार्थ्यांना त्या संदर्भात ऑफिशियल वेबसाईट जी आहे तिथे वेब लिंक सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, जेणेकरून जे DELED धारक आहेत किंवा BEd धारक आहेत त्यांनी त्यांचा निकाल जो आहे त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे। आणि जे विद्यार्थी अंतिम वर्षामध्ये आहे आणि ज्यांचा निकाल लागलेला आहे तर 1 महिन्याच्या आतमध्ये जे आहे तुम्हाला तुमचा निकाल जो आहे सबमिट करणं आवश्यक होता, कारण की हे जे विद्यार्थी आहेत जे ॲपियर विद्यार्थी आहेत त्यांचा निकाल सुद्धा जो आहे सोबतच लागणार आहे, त्याच्यामुळे निकालाला थोडा अजून उशीर झाला। आता ॲपियर विद्यार्थ्यांचा निकाल लागल्यानंतर नॉर्मलायझेशन अगोदरचे मार्क्स आणि नॉर्मलायझेशन नंतरचे मार्क्स हा सुद्धा मुद्दा होता की यावर्षी नॉर्मलायझेशन अगोदरचे मार्क्स आणि नॉर्मलायझेशन नंतरचे मार्क्स पाहायला मिळणार का। तर त्या संदर्भाची जी अपडेट येते किंवा त्या संदर्भाची जी माहिती मिळते अगोदर ऑलरेडी आता सद्यस्थितीमध्ये तुम्हाला माहित असेल, नसेल माहिती तुम्हाला सांगतो। यावेळेस जे आहे तुम्हाला फक्त नॉर्मलायझेशन झाल्यानंतर आपला जो स्कोर आहे अंतिम निकाल जो आहे किंवा अंतिम स्कोर जो आहे तोच आपल्याला फक्त फायनल रिझल्ट पाहायला मिळणार आहे। नॉर्मलायझेशन अगोदर आपले मार्क्स किती होते ते आपल्याला मात्र दिसणार नाही। त्याच्या मागचे काही वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात, कारण की नॉर्मलायझेशन अगोदरचे मार्क्स एखाद्याचे जर समजा जास्त असतील आणि नॉर्मलायझेशन नंतर जर कमी झाले तर त्यावेळेस मात्र प्रश्न उपस्थित होऊ शकतो। त्याच्यामुळे शक्यतो नॉर्मलायझेशन अगोदरचे मार्क्स आपल्याला दिसणार नाहीत आणि फक्त फायनल रिझल्ट जो आहे किंवा फायनल स्कोर जो आहे तोच आपल्याला दिसणार आहे। आता नॉर्मलायझेशन झालं, ॲपियर विद्यार्थ्यांचा निकाल जो आहे तो सुद्धा सबमिट करण्यास सांगितलेला आहे। आता त्यांना 1 महिन्याचा कालावधी सुद्धा दिलेला आहे रिझल्ट अपलोड करण्यासंदर्भात। आता महत्त्वाची माहिती जी समोर आली होती ती आली होती
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वतीनं. आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांना सुद्धा माहित होतं की निकाल जो आहे आपल्याला लवकरात लवकर घोषित करावा लागेल. त्यामुळे जे आहे ज्यावेळेस आपण विचारणा केली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडे, तर त्यावेळेस जे अधिकारी वर्ग होतो त्यांनी अगोदर जे स्टेटमेंट दिलं होतं त्यांचं असं म्हणणं होतं की या आठवड्यामध्ये, म्हणजे हा जो आठवडा चालू आहे या आठवड्यामध्ये टेट एक्झाम 2025चा निकाल जो आहे तो लावला जाणार आहे. म्हणजे अगोदर आतापर्यंत काय होतं की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडे, म्हणजे IBPS न परीक्षा घेतली, परीक्षेचा निकाल घेतला, परीक्षा झाल्यानंतर परीक्षेचा निकाल जो आहे तो IBPS कडे होता. निकाल IBPS कडून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडे पाठवण्यात आला. परत एकदा ती यादी रिव्हेरीफाय करायसाठी किंवा त्याच्यामध्ये ज्या त्रुटी आहेत त्या दूर करण्यासाठी परत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून हा जो निकाल आहे तो IBPS कडे पाठवण्यात आला आणि शेवटी IBPS कडून परत एकदा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला हा निकाल मिळणार आहे. आता ज्यावेळेस महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडे हा निकाल जो आहे आलेला आहे, सद्यस्थितीमध्ये जी गोष्ट किंवा अपडेट समोर येते त्यानुसार निकालाचं कामकाज जे आहे पूर्णतः, म्हणजे कोणत्याही गोष्टी आता बाकी राहिलेल्या नाहीये. ॲपियर विद्यार्थ्यांचा रिझल्ट असेल, अंतिम वर्षामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्या बाबतीत असेल, निकालासंदर्भात ज्या काही गोष्टी होत्या, त्रुटी होत्या, यादी रिव्हेरीफाय करायची होती किंवा त्याच्यामध्ये जे काही गोष्टी होत्या त्या दुरुस्त करायच्या होत्या, त्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहे. नॉर्मलायझेशन प्रक्रिया अगोदरच पार पडलेली होती. आता फक्त जो आहे तुम्हाला फक्त तुमचा रिझल्ट जो आहे तो दाखवला जाणार आहे. म्हणजे आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जे आहे कोणत्याही क्षणी किंवा कोणत्याही दिवशी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ऑफिशियल वेबसाईट जी आहे mscpune.in या ऑफिशियल वेबसाईटवर किंवा अधिकृत संकेतस्थळावर टेट परीक्षा 2025चा निकाल जो आहे तो लवकरात लवकर घोषित करणार आहे. आता विद्यार्थ्यांचा प्रश्न हा असू शकतो की निकाल नेमका आज लागणार आहे का, किंवा निकाल उद्या लागणार आहे, किंवा निकाल येणाऱ्या 1-2 दिवसांमध्ये लागणार आहे. तर निकालासंदर्भातची जी अपडेट आहे ती अशी आहे की आपण ज्यावेळेस महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडे आपण समजा विचारणा केली आणि जी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचली त्यानुसार निकाल जो आहे तुम्हाला लवकरच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडे पाहायला मिळेल. आता निकाल जो आहे तो आज लागणार का, तर त्या संदर्भात माहिती अशी आहे की निकाल जो आहे तुम्हाला मी सांगितलं की फक्त 5-6 दिवसाच्या आतमध्ये, जसं आयुक्त महोदय मॅडम जे आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की निकाल जो आहे येणाऱ्या आठवड्याभरामध्ये जो आहे आम्ही हा निकाल जो आहे जाहीर करणार आहोत. त्याच्यामुळे लवकरच हा निकाल जो आहे तुम्हाला अधिकृत वेबसाईट जी आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांची त्याच्यावर पाहायला मिळणार आहे. आता निकालानंतर समजा निकाल लागला, परीक्षेचा निकाल आला, स्कोअर आपल्याला माहीत झाला, टेट परीक्षेमधला स्कोअर जर आपला समजा जेमतेम असला, म्हणजे आपल्याला जास्त मार्क्स सुद्धा नाही आहेत आणि कमी मार्क्स सुद्धा नाही आहेत, आपल्याला जेमतेम मार्क्स आहे, तर त्यावेळेस आपण शिक्षक भरतीची अपेक्षा करू शकतो का? तर त्यावेळेस एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही शिक्षक भरतीची तयारी करत असताना, तुम्ही टेट परीक्षा 2025 दिलेली आहे, पण त्यासोबत तुम्ही शिक्षक भरतीची तयारी करत असताना अजून एक प्लॅन बी सुद्धा तुम्ही तयार ठेवायला पाहिजे. जेणेकरून जर समजा उद्या टेट परीक्षेचा निकाल आल्यानंतर आपला स्कोर जर 120, 110, 130च्या आसपास असला तर त्यावेळेस आपण शिक्षक भरतीमध्ये लागणार किंवा नाही लागणार या संदर्भात आपल्याला शाश्वती नसते. आणि तुम्हाला माहिती आहे शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे ती एका दिवशी होत नाही. शिक्षक भरती होण्यासाठी कमीत कमी 5-6 महिने, 6-7 महिने किंवा 1 वर्ष सुद्धा कालावधी जाऊ शकतो जर कोर्ट केसेस मदत आल्या तर. त्याच्यामुळं शिक्षक भरतीची प्रक्रियेमध्ये आपण समाविष्ट होत असताना दुसरा सुद्धा आपण एक प्लॅन बी तयार ठेवला पाहिजे, जेणेकरून जर शिक्षक भरतीमध्ये आपला नंबर नाही लागला तर त्यावेळेस मात्र आपल्या आयुष्याचं नुकसान व्हायला नको किंवा आपला वेळ जो आहे तो व्यर्थ जायला नको. त्याच्यामुळे प्लॅन बी सुद्धा तुम्ही तयार ठेवा. आता ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर समजा जेमतेम आला, काही विद्यार्थ्यांचा स्कोर छान येईल किंवा काही विद्यार्थ्यांचा स्कोर कमी येईल, तर त्यावेळेस जास्तीत जास्त अवलंबून असणार आहे हा जो रिझल्ट आहे. रिझल्ट आल्यानंतर सगळे महत्त्वाची गोष्ट जी असणार आहे, ज्याच्यावर सर्व अभ्यर्थी जे आहेत अवलंबून असणार आहेत, ते असणार आहे पदसंख्या. यावर्षी शिक्षक पद भरतीसाठी खरोखर तेवढी पदसंख्या येणार आहे का? जेवढी पदसंख्या 2017 मध्ये भरल्या गेली किंवा जेवढी पदसंख्या 2022च्या टेट परीक्षेसाठी आली होती तेवढी पदसंख्या आता 2025 मध्ये येणार आहे का? तर सद्यस्थितीमध्ये संच मान्यतेची जर गोष्ट बघितली आपण तर संच मान्यतेनुसार शिक्षक अतिरिक्त होताना दिसत आहेत. शिक्षक जर अतिरिक्त झाले तर त्यांचं अगोदर समायोजन करावं लागेल. बदली प्रक्रिया जी आहे ती सुद्धा राबवण्यास सुरू आहे. मग शिक्षकांचं समायोजन झाल्यानंतर किती पदसंख्या रिक्त राहते, नंतर वेगवेगळ्या जिल्हा परिषदांमध्ये ज्या जिल्हा परिषदांमध्ये रिक्त पदसंख्या आहे ती रिक्त पदसंख्या महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्था यांच्या सुद्धा रिक्त पदसंख्या पवित्र पोर्टलवर येतील. पण संच मान्यतेच्या नवीन धोरणामध्ये जर बदल झाला नाही तर त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे नवीन संच मान्यतेचे जे नवीन निकष आहेत त्यानुसार शिक्षकांची पदसंख्या जी आहे ती खूप कमी प्रमाणामध्ये रिक्त आहे. त्याच्यामुळं कमी प्रमाणामध्ये पदभरती होऊ शकते. पण जर संच मान्यतेच्या नवीन धोरणामध्ये किंवा नवीन निकषांमध्ये जर बदल केला गेले किंवा दुरुस्ती केली गेली तर त्यावेळेस मात्र हे चित्र बदलू शकते आणि जास्तीत जास्त पदसंख्या पवित्र पोर्टलवर येऊ शकते. आता जेवढी जास्त पदसंख्या पवित्र पोर्टलवर येईल तेवढा कट ऑफ किंवा तेवढे मार्क्स जे आहेत तुम्हाला लागणार आहे शिक्षक पद भरतीमध्ये. म्हणजे जर पदसंख्या जास्त आली तर कट ऑफ खाली येईल, पदसंख्या जर जास्त नाही आली, पदसंख्या मोजकी आली तर त्यावेळेस मोजक्या अभ्यर्थ्यांना न्याय मिळेल शिक्षक होण्यासाठी. त्याच्यामुळं जास्तीत जास्त पदसंख्या यावी यासाठी जे आहे संच मान्यतेच्या नवीन धोरणामध्ये बदल होणं खूप आवश्यक आहे. आता राहिला प्रश्न की पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन नेमकं कधीपर्यंत सुरू होऊ शकतं. आता या येणाऱ्या आठवड्यामध्ये निकाल घोषित झाल्यानंतर 20-25 दिवसामध्ये किंवा एका महिन्याच्या
आतमध्ये जे आहे पवित्र पोर्टलचं कामकाज नेहमी सुरू होत असतं. यावेळेस सुद्धा जे आहे आपण आशा धरून आहे की 1 महिन्याच्या आतमध्ये जे आहे पवित्र पोर्टलचं कामकाज सुरू होईल आणि नवीन विद्यार्थी जे आहेत ज्यांनी टेट एक्झाम 2025 दिलेली आहे त्या सर्व अभ्यासधारकांचं पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं जाईल. आता ह्या ज्या गोष्टी आहेत पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणे, नंतर पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड होणे आणि जाहिराती आल्यानंतर जाहिरातींना पसंतीक्रम देणे आणि नंतर निवड यादी प्रसिद्ध होणे विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू. तर या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी व्हायला 4-5 महिने किंवा 5-6 महिने लागतात. त्याच्यामुळे जे अभ्यासधारक सद्यस्थितीमध्ये शिक्षक भरतीची तयारी करतायत त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की तुम्हाला जे आहे शिक्षक भरतीमध्ये तुम्ही जर वाट बघताय शिक्षक पद भरतीची तर त्यावेळेस तुम्हाला काही दिवस संयम ठेवावा लागणार आहे जोपर्यंत ही पूर्ण प्रक्रिया पार पडणार नाही किंवा जोपर्यंत तुम्हाला जॉईनिंग लेटर मिळत नाही तोपर्यंत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ त्या संदर्भात होता आणि आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, हा जो व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला एक सांगितलं मी की युट्यूबवर एक नवीन फीचर आहे. व्हिडिओच्या कमेंट बॉक्सच्या साईडला जे आहे हाईपचं बटन आहे त्याला तुम्ही हाईप सुद्धा करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टेलिग्राम चॅनलची लिंक आणि माझं नवीन ब्लॉगिंग चॅनल जे आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता. वन सेकंड व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. तुमचे काही डाऊट्स डिफिकल्टीज असतील जेन्युइन डाऊट्स असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. वन सेकंड व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर, बाय बाय. आणि तुमचं शिक्षक भरतीबद्दल जे मत आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. थँक्यू सो मच.